नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आता बुलेटिनमध्ये पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून पुन्हा सुरुवात होतीये। जालन्यातल्या पांजरपोळमध्ये त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाचा यावेळी ते दौरा करणार आहे। जालन्यातील पांजरपोळ मैदानावर आज मनोज जरांगेंची दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार आहे। या सभेची 80 एकरावरती जय्यत तयारी करण्यात आली आहे। सभेसाठी 10 लाख लोक येण्याचा अंदाज मराठा क्रांती मोर्चाने वर्तवला आहे। मनोज जरांगे यांच्या सभेपूर्वी भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे। यात 20,000 दुचाकीस्वार सहभागी होणार असून तोफांची सलामी देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। दरम्यान जरांगे यांच्या सभेसाठी चौकाचौकात होर्डिंग सुद्धा लावण्यात आली आहेत। मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेसाठी आरोग्य विभाग सज्ज झालाय। सभेसाठी निघणाऱ्या रॅली मार्गात 9 चौकांमध्ये सुसज्ज रुग्णवाहिकांची सुविधा आणि सुव्यवस्था करण्यात आली आहे। शासकीय रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालय सुद्धा मोफत आरोग्य सेवा देणार आहे। मराठा आरक्षणासाठी आजपासून गावोगावी साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा बांधवांकडून जनजागृती करण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाचे जनक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार कधीही केला नाही, तो विचार सर्वात आधी फडणवीसांनी केला असं ते म्हणाले। धनगर आरक्षणासाठी आज साताऱ्यातील खंबाटकी घाट बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 15 दिवसांपासून लोणंदा नगरपंचायतीसमोर उपोषणासाठी बसलेल्या गणेश केसरकर यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे। मराठ्यांसह ओबीसी विजयंती समाजाचं सर्वेक्षण करण्याबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। कर्जतमधील महामेळाव्याला जाताना मराठा समाज बांधवांनी मंत्री छगन भुजबळांची गाडी अडवली होती, तर ज्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली त्यांचा नंतर सत्कार करण्यात आला। कर्जतमधील संभाजी चौकात मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात मराठा समाज बांधवांनी घोषणाबाजी केली। त्यांनी रायगड जिल्ह्यातून जावं अशी मागणी यावेळी जमावानं केली होती। काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज बैठक आहे। राज्यातील पहिल्या फळीतील नेते या बैठकीला मुंबईत उपस्थित असतील। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात काँग्रेस नेते राज्यभर दौरा करतायत, त्या संदर्भात नियोजन होण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी आहे। कालच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी करण्यात आली। पक्ष कोणाचा यावरून न्यायालय आणि आयोगापुढे कामकाज सुरू आहे। पक्ष हातातून गेला तरी आम्ही पुन्हा तयारी करू असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे। अजित पवारांच्या मेळाव्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मेळाव्यात अजित पवार यांचं भाषण होणार आहे। त्यानंतर पक्षातले मुख्य नेते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। 5 राज्यात सरकार कोणाचं येणार हे निश्चित नाही, मात्र येणारं सरकार हे शेतकरी हिताचं असायला हवं असं मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेचं जागा वाटप डिसेंबरपर्यंत होईल अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। सांगलीमध्ये आर पाटलांना कोणी त्रास दिला हे सर्वांना माहिती आहे अशी टीका नाव न घेता धनंजय मुंडे यांनी जयंत पाटलांवर केली आहे। तसंच निरंजन डावखरे आणि गणेश नाईक यांनी कोणाला कंटाळून पक्ष सोडला हे सुद्धा उत्तर द्यावं असं सुद्धा आव्हान मुंडेंनी केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दत्ता दळवींना कालची रात्र तुरुंगात काढावी लागली। दळवींच्या जामिनाबाबत निकाल कोर्टानं राखून ठेवलाय। आज कोर्टामध्ये निकाल दिला जाणार आहे। आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकांना एसीबीची नोटीस आली आहे। पतसंस्था मधून काय व्यवहार झाले याची पडताळणी केली जाते। त्यासाठी 5 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अद्वैत हिरेंचे मोठे बंधू अपूर्व हिरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 1,56,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थेच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। मुंबईतील अमराठी पाट्यांविरोधात आंदोलनावरून मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मुंबईतील ट्रॉम्बे परिसरातील सीसीडी समोर आंदोलन केल्याप्रकरणी मनसे शाखा प्रमुखासह 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। दुकानांवर पेवर ब्लॉक भिरकवल्याचा मनसैनिकांवर आरोप आहे।
मराठी पाट्यांच्या आदेशाला नवी मुंबईमध्ये केराची टोपली दाखवण्यात आली आहे। आदेश काढूनही अनेक दुकानांवर अमराठी पाट्या कायम आहेत। अनेक दुकानं, कार्यालय यांच्यावरती इंग्रजी भाषेमधल्या पाट्या झळकताना दिसत आहेत। यूएईमध्ये होत असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबईमध्ये दाखल झाले। यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुबईत जोरदार स्वागत करण्यात आलं। मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। भाजपला 115 तर काँग्रेसला 109 जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे। तेलंगणामध्ये बीआरएस आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार आहे। बीआरएसला 52 तर काँग्रेसला 58 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजप तिसऱ्या स्थानी जाण्याचा अंदाज आहे। छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला 45 तर भाजपला 40 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। राजस्थानमध्ये सुद्धा भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार आहे। भाजपला 105 तर काँग्रेसला 80 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। मिझोराममध्ये एमएनएफ आणि जेपीएम मध्ये काटेकी टक्कर, तर भाजप खातं उघडण्यापासून दूर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, तर काँग्रेसला 40 पैकी 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आहेत। शासकीय मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदार नोंदणीचा कालावधी गुरुवारी संपला। 1 महिन्याच्या काळात केवळ 26,944 पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे। महाराष्ट्रातील तुरुंगातील कैद्यांच्या जिभेचे चोचले पुरवले जाणार आहेत। तुरुंगातील मेनूमध्ये आता पाणीपुरी, आईस्क्रीमचा समावेश करण्यात आलाय। पीनट बटर, ऑर्गॅनिक फळांचंही तुरुंगामध्ये वाटप केलं जाणार आहे। तुरुंगाच्या कॅन्टीनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर पडली आहे। नौदल दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्गात जोरदार तयारी सुरू आहे। या तयारीची आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण पाहणी करणार आहेत। राज्यभरात 3000 कोटींचं मुद्रांक शुल्क बुडालंय। म्हाडा, झोपू, सिडकोच्या व्यवहारांमधील मुद्रांक शुल्क बुडालंय। 2,32,000 मालमत्ता धारकांची सदनिका दत्तक नोंदणी प्रलंबित असल्यानं मुद्रांक शुल्क बुडालंय। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकरणातील दुकानदारांनी दुकानाच्या बदल्यात घर मिळवण्याची मागणी केली होती। ही मागणी म्हाडानं मान्य केली। यामुळे दुकानाच्या बदल्यात घराची मागणी करणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे। यंदाच्या वर्षात देशभरात 40 कोटी रुपये किमतीवरील अलिशान घरांचे 58 व्यवहार झाले। या घरांसाठी सरासरी 70 कोटी रुपयांप्रमाणे 4063 कोटी रुपये मोजण्यात आले। यातील 53 व्यवहार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतले आहेत। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीतील 5863 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर झाली आहे। 5 डिसेंबरला पुण्यात सोडत काढण्यात येणार आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा सुरू करण्यासाठी ग्रामविकास विभागानं परिपत्रक काढलंय। यामुळे 6 डिसेंबरपर्यंत बदलीपात्र तसंच इच्छुक शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे। अंगणवाडी कर्मचारी 4 डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत। या संपाची जाहीर नोटीस देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आज ठाणे जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। जुनी पेन्शन सुरू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल येऊनही सरकारचं दुर्लक्ष आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। 14 डिसेंबरला सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा राज्यपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे। चीनमध्ये निमोनियाचे रुग्ण वाढू लागले असून त्यात प्रामुख्याने इन्फ्लुएन्झा, मायक्रोप्लाझ्मा, त्याचबरोबर सार्स कोविड-19 चे रुग्ण आढळून आले। याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग काटेकोरपणे सुरू आहे। पिंपरी चिंचवड पालिकेतील नोकर भरती परीक्षेतील उत्तीर्ण आणि कागदपत्रांच्या तपासणीत पात्र ठरलेल्या एकूण 387 उमेदवारांना नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे। 2 ते 3 दिवसात अंतिम निकाल जाहीर करून त्यांना पदावरती रुजू केलं जाणार आहे। जेजुरीच्या खंडोबा नगरीत शासनाच्या वतीनं जेजुरी तीर्थक्षेत्र आराखड्यातील 359 कोटी रुपये मंजूर झाले। पहिल्या टप्प्यातील 109 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। यामध्ये जेजुरीगड, खंडोबा मंदिर, होळकर तलाव, पेशवे तलावाची डागडुजी या कामांचा समावेश आहे।
कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झालाय। 7व्या वेतनाची अंमलबजावणी करण्याबाबत तसंच विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झालाय। उत्तर मध्य रेल्वेने लाईन ब्लॉकमुळे जालना ते छपरा या विशेष रेल्वेच्या 6 फेऱ्या रद्द केल्या। 1 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 दरम्यान रद्द करण्यात आल्या। राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातून रुग्णांचा शोध, औषधांची उपलब्धता आणि समुपदेशन या उपाययोजनांमुळे HIV ग्रस्त रुग्णांची संख्या घटताना दिसते। यंदा राज्यात 23,41,119 व्यक्तींची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 8,366 व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आढळल्या। नाशकातील दिंडोरी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। यावेळेस ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत 200 ट्रॅक्टर सहभागी होणार आहेत। मोर्चाला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत। जळगावातील धरणगाव हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना बैलगाडा मोर्चा काढणार आहे। सोलापुरात प्रहार जनशक्ती पक्षाने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं होतं। कोविड काळात ठेकेदारानं केलेल्या गैरकारभाराच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे। बचाव पक्षाला साक्षीदारांची यादी सादर करण्यास सांगितल्यानंतर हे जाहीर झालंय। राज्यात अजून 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस पडणार आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भ या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं 3 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय। त्यामुळे डिसेंबरची सुरुवात पावसानं होणार आहे। कोल्हापुरातील काही भागात मुसळधार पाऊस पडलाय। आणखी पुढील 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। सोलापुरातील मंद्रुप परिसरामध्ये अवकाळीमुळे ज्वारी, हरभरा, तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं कोल्हापुराला जोरदार झोडपलंय। अवकाळी पावसाचं पाणी शेतात जमा झाल्यानं जिल्ह्यातील ऊस तोडणीला ब्रेक लागलाय। हिंगोलीतील गोरेगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका तूर पिकाला बसलाय। तसंच तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव देखील आढळलाय। यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। आज पालकमंत्री अब्दुल सत्तार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत। नुकसान झालेल्या शेत शिवारात ते पाहणी करणार आहेत। धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे। नाशिकच्या हक्काचं पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहताना मूग गिळून गप्प कसे बसाल असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी विचारलाय। नाशिककरांवर पाणी कपात लागू झाल्यास पालकमंत्री जबाबदार राहतील असंही ते म्हणाले। जायकवाडी धरणावर 1200 मेगावॅट वीज निर्मितीचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या कामाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती आढावा बैठक घेतली आहे। सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं यावर्षी राज्याच्या 6 विभागातील धरणांचा पाणीसाठा 67.18% आलाय। त्यामुळे नागरिकांचं पाण्यावाचून होणारे हाल सुरू झाले आहेत। स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। आज वांद्रे ते अंधेरी भागात काही ठिकाणी पाण्याचा दाब हा कमी असणार आहे। मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनीला गळती सुरू झाल्यानं पाणी कमी दाबानं सोडलं जाणार आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सफेद वाटाणा आणि हिरव्या वाटाण्याची आवक कमी झाल्यानं दरामध्ये वाढ झाली आहे। हिरवा वाटाणा आणि सफेद वाटाणा 80 ते 90 रुपये किलोनं विकला जातोय। पुण्यात 5 डिसेंबरपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा सोहळा सुरू होतोय। तर 11 डिसेंबरला माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे। सोहळ्यादरम्यान लाखो भाविक आळंदीत दाखल होत असून मंदिर प्रशासन सोहळ्यासाठी सज्ज झालंय। बीडमधील माजलगावात टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून आंबेडकर चौक पर्यंत ही रॅली होती। कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं उपदान देण्यास अक्षम्य टाळाटाळ केल्यानं एसटी महामंडळानं बुलढाणा विभागीय कार्यालय सील करण्यात आले। 19 कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं तब्बल 53 लाख रुपये मंडळाकडे थकीत आहे।
जालन्यात नवीन मोंढा भागामध्ये अडत दुकानातील चोरीचे गुन्हे शाखेने छडा लावून बाहेर काढले। या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जालन्यात वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी लाच घेताना कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले। एका शिक्षकाचे वैद्यकीय बिल काढण्यासाठी लाच मागितली होती। पुण्यातील चाकणमध्ये मोठ्यानं शिवी देण्याचा जाब विचारल्यानं एकाला जाब विचारण्याची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पेट्रोल टाकणाऱ्याला अटक केली आहे। मानखुर्द पोलीस ठाणे हद्दीतील चोरीला हरवलेल्या एकूण 111 मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांपर्यंत परत करण्यात आले। त्यावेळेस हरवलेले मोबाईल मिळाल्याची खुशी नागरिकांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली होती। छत्रपती संभाजीनगर शहरात यंदा 11 महिन्यात 160 रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलाय। त्यासोबतच संशयित रुग्णांचा आकडा तब्बल 470 वर गेलाय। नवी मुंबईच्या सिडको महामंडळाकडून अनधिकृतपणे डेब्रिज खाली करणाऱ्या एका डंपरवरती कारवाई करण्यात आली आहे। डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नांदेडच्या विष्णुपुरी परिसरात 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। तसंच 2 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं, 3 खंजीर, त्याचबरोबर 1 तलवार, 1 लोखंडी कत्ती आणि 2 दुचाकी सुद्धा त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत। मीरा रोडच्या एसके स्टोन सिग्नल जवळ मीरा भाईंदर परिवहन सेवेच्या बस चालकाला मारहाण झाली आहे। मोटर चालक यानं चालकालाही मारहाण केली आहे। भारतीय सैन्याच्या ताफ्यात 97 लढाऊ विमानं दाखल होणार आहेत। 156 नवे लढाऊ हेलिकॉप्टर सुद्धा भारतीय सैन्याला मिळणार आहेत। केंद्राकडून लढाऊ विमानं खरेदीच्या मेगा डीलला मंजुरी मिळाली आहे। भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणखी एक विमानवाहू युद्धनौका दाखल होणार आहे। चीनसह पाकिस्तानच्या आगळिकीवर नजर ठेवण्यासाठी ही युद्धनौका काम करणार आहे। यासाठी 40,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे। देशातील पर्वतराजीत मोठा हिमवर्षाव आणि मैदानी भागात पावसामुळे कडाक्याची थंडी पडली आहे। जम्मू काश्मीरात सकाळपासूनच प्रचंड हिमवर्षाव सुरू आहे। त्यामुळे गुलमर्गचं तापमान 1 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं आहे। बिलीमोरा सुरत मार्गावर ऑगस्ट 2024 मध्ये देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे। गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या जयसुख पटेल यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। कनिष्ठ न्यायालय अथवा हायकोर्टातून पटेल यांना जामिनासाठी प्रयत्न करावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे। लंडन ते अमृतसर जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात विमानाच्या छतावरून पाणी टपकताना दिसतंय। प्रवासासाठी चांगले पैसे आकारण्यात येऊनही या विमानामध्ये असं कसं घडू शकतं हे पाहून प्रवासी आश्चर्यचकित झाले। रशियाकडून होणारा तेल पुरवठा नोव्हेंबर महिन्यापासून पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे। क्लेप्टर आणि वोल्टक्स या रिसर्च कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताला सरासरी प्रतिदिन 17,30,000 बॅरल तेल पुरवठा झाला आहे।